1667 साल. मुघल साम्राज्याची राजधानी आग्रा. ही ती नगरी जिथे सत्तेचा सूर्य तळपत होता, पण त्याच वेळी स्वराज्याचा एक तेजस्वी तारा अंधारात ढकलला गेला होता. नाव छत्रपती शिवाजी महाराज. महाराज मुघल बादशाह औरंगजेबाच्या दरबारात आले होते, पण सन्मानासाठी नव्हे तर राजकीय डावपेचांच्या जाळ्यात अडकून. त्या दिवशी बादशाहाने दिलेला अपमान आणि नंतरची नजरकैद स्वराज्यासाठी हे एक भयावह संकट होते. आग्र्याचा लाल किल्ला, चारही बाजूंनी कडक पहारा, उंच भिंती आणि प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणारे शेकडो सैनिक. अशा ठिकाणाहून सुटका करवून घेणे, तेही जिवंत, हे जवळपास अशक्य वाटत होते. पण शिवबा कधीच अशक्य अशा शब्दावर विश्वास ठेवणारे नव्हते. नजरकैदेत असूनही त्यांनी शांत मनाने प्रत्येक गोष्ट निरीक्षण करायला सुरुवात केली. कोण कधी येतो, कोण जातो, पहाऱ्याचा वेग कमी कधी असतो, शंकेचा क्षण कुठे निर्माण होतो. अंधारातही प्रकाश शोधणारे हे डोळे एका अतर्क्य योजनेची बीजं रोपत होते. महाराजांनी ठरवलं, आता शक्ती नाही तर युक्तीच कामी येईल. त्यांनी आजारी पडल्याचं नाटक सुरू केलं. सुरुवातीला हे एक साधं नाटक वाटलं, पण त्यामागे अकल्पनीय असा मोठा डाव लपलेला होता. महाराज इतक्या हुबेहूब पद्धतीने आजारी असल्यासारखे वागत होते की महालातील वैद्य, पहारेकरी आणि शेवटी खुद्द बादशाही खात्रीवर येऊ लागला की शिवाजी महाराज गंभीर आजारी आहेत. औरंगजेबाने एक सवलत दिली, महाराजांना फळे आणि मिठाई पाठवण्याची, जेणेकरून ते ती गरिबांना वाटू शकतील. त्याला काय माहिती, हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरणार होती. रोज संध्याकाळी मोठ्या टोपल्या भरून फळे आणि मिठाई किल्ल्याबाहेर निघू लागल्या. पहिल्या काही दिवसात सैनिक त्या टोपल्या खोलवर तपासत होते, प्रत्येक फळ हातात घेऊन, प्रत्येक कापड हलवून. पण दिवसागणिक ही तपासणी सवयीत बदलली आणि सवय हळूहळू दुर्लक्षात. सैनिकांची तपासणी वरवरची झाली आणि महाराज याच क्षणाची वाट पाहत होते. एक रात्र, इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली रात्र. महाराज आणि संभाजीराजे दोघेही एका विशाल मिठाईच्या टोपलीत लपले. हिरोजी फर्जंद, जे महाराजांच्या निष्ठेचे प्रतीक होते, त्यांनी पहारेकऱ्यांचे लक्ष चतुराईने विचलित केले. कधी भांडणाचा बहाणा, कधी अचानक ओरड, कधी शंकेचा आवाज. अंधाराने त्यांना कवटाळले होते आणि त्याच अंधाराची साथ घेत टोपल्या किल्ल्याच्या बाहेर पोचल्या. एकदा का ते किल्ल्याच्या सीमारेषेबाहेर गेले की सुटकेची खरी सुरुवात झाली. टोपल्या उघडल्या आणि इतिहास जिवंत बाहेर आला. महाराजांनी वेषांतर केलं, कधी साधूच्या रूपात, कधी सामान्य सैनिकाच्या रूपात, कधी गरिबाच्या वेशात. शरीर थकलेलं होतं, पण मनात बिजलीसारखी जिद्द होती. ते स्वराज्याकडे धाव घेत होते, आपल्या जनतेकडे, आपल्या पर्वतांकडे, आपल्या भूमीकडे. सकाळी जेव्हा बादशाच्या दरबारात ही बातमी पोचली, तेव्हा संपूर्ण आग्रा थरथरली. औरंगजेब संतापला, पण त्याच वेळी त्याच्या मनात एक कटू सत्य उमटलं. शिवाजीसारखा बुद्धिमान, धाडसी आणि चपळ योद्धा जगात नाही. ही केवळ सुटका नव्हती, ही मुघल सत्तेवर केलेली मनोवैज्ञानिक विजयाची घोषणा होती. तो सिंह जो आग्र्याच्या काळोख्या खोलीत अडकला होता, तो आता पुन्हा मोकळा झाला होता. तो रायगडावर पोचला आणि काही वर्षातच त्याच्यावर छत्रपती पदाची गोंडस छत्र सावली बनून उभी राहिली. हा किस्सा सांगतो की संकट कितीही मोठं असो, पण जिद्द, बुद्धिमत्ता आणि योग्य नियोजन असेल तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांची ही सुटका आजही इतिहासातील सर्वात रहस्यपूर्ण, सर्वात प्रेरणादायी घटना मानली जाते. महाराजांचा हा अद्वितीय प्रवास, त्यांची शौर्यगाथा आणि त्यांची बुद्धिमत्ता, हा फक्त इतिहास नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात वाहणारी प्रेरणा आहे. म्हणूनच जर तुम्हाला ही कथा मनाच्या आतपर्यंत भिडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रेरणादायी इतिहास कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.